नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल अशी आशा करते। आज ट्रिपचा आमचा चौथा आणि शेवटचा दिवस। पहिल्या 3 दिवसाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर इथे लिंक दिली आहे, बघून घ्या। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या। तर माझ्या मागच्या बाजूला चेअर वगैरे दिसतात। तुम्हाला प्रश्न पडले की या चेअर वगैरे कसल्या, मी कुठल्या इव्हेंटसाठी आले? तर कुठला इव्हेंट वगैरे नाही, आज ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टी आहे, एन्झॅक डे। एन्झॅक डे म्हणजे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आर्मी कॉर्प्स। तर 1914 मध्ये जे पहिलं महायुद्ध झालं तेव्हा त्या काळात सुद्धा इथे ब्रिटिश होते, ब्रिटिशांच्या अंडर होतं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड। तर ब्रिटिशांच्या बाजूने लढण्यासाठी इथले काही आर्मीचे सैनिक त्या काळात गेले होते। जवळपास 20,000 एक सैनिक गेले होते। आणि आत्ताचे जे टर्की आहे ते तिथे लँड झाले। तिथे लँड झाल्यानंतर टर्की क्रॉस करून पुढे जाण्यासाठी त्यांना जवळपास 7 ते 8 महिने लागले। आणि त्या काळात जे सैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ म्हणून हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा दिवस साजरा केला जातो। आणि आज नॅशनल हॉलिडे आहे। बऱ्याच ठिकाणी इव्हेंट्स असतात, म्हणजे प्रत्येकच गावात इव्हेंट्स असतात। तर आता आम्ही इचुकामध्ये थांबलो। तर हे इचुकामधलं वॉर मेमोरियल आहे माझ्या मागच्या बाजूला जे आहे ते। आणि आज इथे फंक्शन आहे, बेसिकली आज शहीदांना स्मरण केलं जाईल। तर एन्झॅक डे हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दरवर्षी 25 एप्रिलला साजरा केला जातो। आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे जे सैनिक लढण्यासाठी गेले होते तर जवळपास 10,000 सैनिक शहीद झाले होते। तर 1916 पासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दरवर्षी एन्झॅक डे साजरा केला जातो। आज बघू काय काय ह्या फंक्शन्समध्ये आहे किंवा ऑस्ट्रेलियामध्ये कसं शहीदांना स्मरण केलं जातं। आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस जरी असला तर तो खूप इंटरेस्टिंग दिवस आहे, खूप हॅपनिंग दिवस आहे। आज जसं मी सांगितलं की एन्झॅक डे आहे। तर एन्झॅक डे निमित्त इथे बरेच फंक्शन्स आहेत। जसं की आपण आपल्या इथे पाहिलं की प्रभात फेरी असते, तर तशीच एक फेरी आहे इथे शहीदांना स्मरण करण्यासाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या गावात थांबलो आहोत तर तिथेच 2 राज्यांच्या मधून वाहणारी नदी आहे। तर त्या नदीमध्ये बोट राईड आम्ही घेणार आहे 1 तासाची। परत तसंच हे गाव छोटंसं आहे पण अजून आम्ही एक्सप्लोर नाही केलं, तर ते आम्ही आज एक्सप्लोर करेन। तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणखीन एक तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मी काय लावलंय, तर हे आहे रोजमेरी। जेव्हा इथून सैनिक टर्कीला लढण्यासाठी गेले त्या ज्या ठिकाणी ते थांबले होते तिथे रोजमेरी खूप उगवते। तर त्यांची आठवण म्हणून इथे सर्वजण रोजमेरी लावतात। जसं आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला प्रभात फेरी काढतो, तसंच एन्झॅक डे हा राष्ट्रीय सण आहे। आणि ह्या सणाला सुद्धा इथे जागोजागी अशी फेरी काढली जाते। यामध्ये शहीदांना स्मरण केलं जातं। तसंच ह्या फेरीमध्ये सध्या जे देशासाठी लढत आहेत तेही काही लोक समाविष्ट असतात। ही रॅली एका पॉइंटला सुरू होते आणि जिथे हे स्मारक आहे तिथे येऊन थांबते। Come on, boys. Come on. तर आता इथे ही जी गर्दी झाली आहे ही गावातल्या स्मारकाभोवती झाली आहे। थोडा वेळ स्तब्ध राहून शहीदांना मानवंदना दिली जाते आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात एअरफोर्सचा शो सुरू होईल। तर एअरफोर्सची ही विमानं आकाशामध्ये अशी फिरत आहेत आणि शहीदांना मानवंदना देत आहेत। ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक राष्ट्रीय सणांना एअरफोर्सचा शो हा कॉमन असतो।
Lord God, we pray for peace. Have mercy on our broken and divided world and banish the spirit that makes for war and terrorism. We ask that leaders of nations and governments will pursue freedom, justice, and the welfare of all peoples. And finally, we pray for ourselves in the midst of worldly turmoil and व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. धन्यवाद.